रस विक्रेता देव धर्म पराडमुख। त्या ब्राह्मणांचं नाव आहे देवराज। काही माणसाची नावं फार सुंदर असतात, पण नावच सुंदर असतात, बाकीचं काही पाहण्यासारखं नसतं। नावं ठेवताना फार हौसेनं नावं ठेवतात महाराज, फार सुंदर नावं ठेवली जातात। देवराज हे नाव इंद्राचं आहे, नाव इंद्राचं आहे, पण कार्य रस विक्रेता, रस विकतात ते। काही महात्म्याने असं सांगितलं ते उसाचा रस विकायचे किंवा अन्य काही विकायचे वगैरे वगैरे वर्णन आहे। ब्राह्मण कुळात जन्मले, व्यापारी झाले। आणि गंमत असे, माणसाला संगती फार महत्वाची लागते मला। माणसं संगतीमुळं फार मोठी होतात आणि संगतीमुळं शहाणा चांगला माणूसही बिघडतो। सगळीकडे किराताचं नगर आहे, सगळीकडे लोक चुकीचं वागतायत, त्याच्यातही राहतात। याच्यामुळे यांनी ब्रह्मकर्म केली नाहीत, यांनी व्यापार करावा, लोकांना खोटं बोलवावं, फसवावं, बैमानी करावी, या पद्धतीने त्यांचं जीवन चाललं। लग्नही झालं होतं म्हणतात। त्यांना एक स्त्री आवडली, तिचं नाव शोभावती। स्त्री आवडली, तिचं नाव शोभावती। आणि या शोभावतीसाठी म्हणून त्यांनी आपल्या पत्नीचा त्याग केला। आई वडील विरोध करत होते, आई वडिलांचा जीव घेतला म्हणतात। आई वडिलांना झोपीत मारलं, पत्नीला मारलं आणि त्या वेश्येच्या सानिध्यात ते राहू लागले। काही काळ असा गेला, पण एक दिवस असा येतो, म्हातारपण आलं की मग सगळं केलेल्या कर्माचा हिशोब द्यावा लागतो। म्हातारपण म्हणजेच आम्ही केलेल्या पापपुण्याचा हिशोब आहे। वृद्धावस्था आम्ही केलेल्या कर्माचा हिशोब घ्यायला येते। काय संत महात्म्यांनी वर्णन केली महाराज। म्हातारपणी थेटे फडसे खोकला, हात कपाळाला लावून बैसे, खोबरियाची वाटी झाले असे मुख, गळत असे नाक श्लेष्मपुरी। अतिशय वाईट अवस्था येते अगदी शेवटच्या टप्प्यात म्हातारपणात। आणि आयुष्यभर सगळे मी आहे मी आहे म्हणणारे, शेवटी मात्र कोणी नसतं। याने आपले असलेले सगळे मारले आणि याचा परिणाम असा झाला म्हणतात, वृद्धावस्था आली आणि आता गंमत असे कोणी नाही आहे सांभाळायला। एका दिवशी प्रतिष्ठानपूर नामक एका क्षेत्रात त्यांचं जाणं झालं। एका धर्मशाळेत ते मुक्कामाला थांबले म्हणतात। आता त्या काळात धर्मशाळा होत्या, आता धर्मशाळा नाही, आता लॉज। आमचे गुरुजी फार सुंदर बोलतात, ज्याला लाज नाही त्याच्यासाठी लॉज। नावीलाज आहे, आता त्याला काय करतात महाराज। मागच्या काळात ज्या व्यवस्था होत्या त्या आता नाही आहेत ना, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही। गंमत अशी आहे, धर्मशाळेत ते थांबले, बाजूला एक शिवकथा चालली होती। काही यजमानांनी सुंदर नियोजन केलं आणि धर्मशाळेत थांबले। ताप आली, तब्येत बिघडली आणि त्याच्यामुळं तिथंच पडू नये। शिवकथा चालली, 11 दिवस कथा चालली। शिवकथा ही मुळात 11 दिवस करायची असते। गणेश कानावर पडत होते। शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण नोकरीला जातो, दररोज आपलं मन ड्युटी करताना लागतंच असं नाही, पण दोन्ही दिवशीचा पगार सारखा असतो। मन लागलेल्या दिवशीचाही पगार तितकाच आहे आणि कामात मन नाही लागलं त्या दिवशीचाही पगार तितकाच आहे। तसं भजनात मन लागलं तरी तेवढंच पुण्य आहे, एखाद्या दिवशी मन न लागता भजन केलं तरी तेवढंच पुण्य आहे। आम्ही विषाला कळून पिलं तरी ते मारणारच आहे आणि न कळता पिलं तरी विष मारण्याचंच काम करतं। विस्तवाला जाणून हात लावलं तरी ते पोळणारच आहे आणि न कळता विस्तवाचा स्पर्श झाला तरी ते पोळणारच आहे। तसं देवाचं नाम, देवाची कथा, देवाचं भजन सुद्धा हेच कार्य करणार आहे। मन लागलं तरी तितकंच पुण्य आहे, नाही लागलं तरी तितकंच पुण्य आहे। योग असा आहे, अगदी सुंदर पद्धतीने 11 दिवसापर्यंत शिवकथा ऐकली। तब्येत बरी झाली नाही, पाहता पाहता अगदी तब्येत जास्त बिघडली। शेवटी मग प्राणांताची वेळ आली आणि पाहता पाहता त्यांचा जीव गेला म्हणतात। पण योग असा आहे, त्यांना नेण्याकरता शिवधामातून, सनातन धामातून, कैलास पर्वतावरून विमान आलं। त्या विमानात हात धरून यांना बसवलं, चला तुम्हाला कैलासाला न्यायला आलो। त्यांनी विचारलं, अहो माझ्या आयुष्यात मी कुठलंच पुण्य केलं नाही, मी वाम मार्गाने वागलो, वेश्येचं सानिध्य माझ्याकडनं झालं, मी रस विक्रय करण्याचं काम केलंय।
मी आईवडिलांची हत्या केली, पत्नीची हत्या केली, फार वाईट वागलो मी, आणि मला नेण्यासाठी तुम्ही का आलात? त्याने सांगितलं याचं कारणच एवढं आहे. म्हणले तुम्ही सुंदर अशी 11 दिवस कथा ऐकलात. त्याने सांगितलं कथा ऐकावं म्हणून नाही, तब्येत बरी नसल्यामुळं 11 दिवस मी झोपून ती ऐकली. आता कथा झोपून ऐकायची नसते. मी याचं वर्णन ऐकत असताना काही गोष्टी समोर आल्या. कथा ऐकत असताना पान खाऊन ऐकायचं नाही म्हणे. तर पान खायचं नाही म्हणल्यावर तंबाखू पण नाही खायची तेवढ्या वेळात, कथा संपेपर्यंत. एक नियम आहे. खाल्लं तर काय होतं, खाल्लं तर काय होतं, त्याला नरक यातना भोगून त्यांना त्यांना विष्ठा खाऊ घातली जाते, असं व्यास महाराजांनी सांगितले शिवपुराणाच्या महात्म्यामध्ये. नाही खायचं. झोपून कथा ऐकायची नाही. लोक म्हणतात इथून कथा ऐकायला येते, मंडपात जायची काय गरज आहे? बऱ्याच लोकांचं मन आहे काय नाही महाराज, मस्त अंतरून टाकलं ना, छान कथा कानावर. काही लोक तर फार गुणवान असतात, महाराज घरी इतकं सुंदर ऐकायला येते का नाही, मंदिरातही तेवढा आवाज चांगला येत नाही म्हणतात. म्हणजे फार लोक आपल्या सवडीनं ऐकतात, आवडीने नाही. पण घरी झोपून ऐकलं त्याला पुढचा जन्म अजगराचा प्राप्त होतो, असं व्यास महाराजांनी सांगितलं. एखाद्याने कथा करत असताना जरा विघ्न केलं, त्याच्यासाठी काय? त्याच्यासाठी सांगितलं त्यांना पुढचा जन्म श्वान यातीचा मिळतो, म्हणजे कुत्र्याचा जन्म पुढचा मिळतो. एखाद्याने चालत असलेल्या धर्म कार्याला विरोध केला, त्यांना वनसुकर व्हावं लागतं, असं सांगितलं. एखाद्याने अंतःकरणपूर्वक कथा ऐकली सुंदर पद्धतीने, त्याला अंतिम मोक्ष प्राप्त होतं, शिवधाम प्राप्त होतो. कथा ऐकली पाहिजे, मनपूर्वक ती ऐकली पाहिजे. शेवटी शरीर प्रकृती बरी नसेल तर आपण खुर्चीवर बसून ऐकलं तरी काही होत नाही, तब्येत बरी नसेल झोपून ऐकलं तरी काही होत नाही, पण सगळं बरं असताना झोपून ऐकायचं नसतं, असा त्याचा नियम आहे. 11 दिवस कथा ऐकल्याचा परिणाम आहे